या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। महाराष्ट्र शासनाचा 15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवारी 17 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाच्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणारा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांचं अस्तित्व संपवणारा असल्याचं शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटलं। या मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। शासनाने घेतलेल्या संच मान्यतेचा निर्णय ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा असून तो शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सोमवारी 17 मार्च रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळेस धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते। धरणे आंदोलनासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांना समितीच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास सर्वोच्च प्राधान्य देऊन मागणी संबंधी शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा असा आग्रह धरण्यात आला। शासनाने या संदर्भात सकारात्मक भूमिका न घेतल्यास येत्या काळात राज्यात सर्वत्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिक्षक समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलाय। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांसह सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, संतोष हुमनाबादकर, जिल्हा सरचिटणीस शरद रुपतवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, कार्याध्यक्ष राजाराम बनसोडे, कोषाध्यक्ष धर्मराज चौरे यांच्यासह जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।